नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मत्स्योदरी स्पर्धा परीक्षा केंद्राच्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. पहिल्यांदा तर सर्वांना या महाशिवरात्रीच्या पर्वावर सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा. ओम मृत्युंजया रुद्राय निळकंठाय शंभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः. या महाशिवरात्रीच्या पर्वावर मी अशी अपेक्षा आणि आशा आणि प्रार्थना करतो की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यशाचा दिवस आणि या महाशिवरात्रीच्या पर्वावर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांच्या आईवडिलांच्या जीवनामध्ये एक सुखाची समाधानाची झोप लागेल अशी ही रात्र या महाशिवरात्रीच्या पर्वावर यावी ही एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपण राज्यघटनेची ही लेक्चर सिरीज सुरू केली आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण आत्तापर्यंत भारतीय राज्यघटना निर्मितीचा प्रवास आपण बघत आहोत. आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या. जे विद्यार्थी हे पहिल्यांदा लेक्चर बघतायत अशा विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण जे पाठीमागचे 3 लेक्चर झालेले आहेत, लेक्चर क्रमांक 1, लेक्चर क्रमांक 2 आणि लेक्चर क्रमांक 3, असे 3 लेक्चर झालेले आहेत. ते लेक्चर्स जर तुम्ही बघितले तर आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला गोष्टी कळतील. त्यामुळे आपण जर ते लेक्चर बघितले नसतील तर प्रथमतः आपण ते लेक्चर बघावेत. त्यानंतर ज्यांनी ज्यांनी अजूनही नोट्स ज्या मी दिल्यात तुम्हाला व्हॉट्सअपवर, तुम्हाला सगळ्यांना नोट्स दिल्यात, नसेल ज्यांच्याकडे नोट्स तर व्हॉट्सअप क्रमांक जो तुम्हाला इथे खाली दिसतोय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप क्रमांक टाकलाय. त्या व्हॉट्सअप क्रमांकावर तुम्हाला नोट्स हव्यात असं मेसेज टाकायचा. तुम्हाला त्या नोट्स दिल्या जातील आणि त्या नोट्स तुम्ही झेरॉक्स काढून हे लेक्चर बघत असताना, तुम्ही जेव्हा हे लेक्चर बघताय तर त्यावेळेस ह्या नोट्स तुम्हाला आपल्या जवळ ठेवायच्या, समोर ठेवायच्या, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने हे लेक्चर समजेल. तर चला तर मित्रांनो, आजचं आपलं हे लेक्चर सुरू करूया. तर काय काय बघितलं आपण काल, त्याच्यावर चर्चा करू. ज्या आपण गोष्टी बघितल्या त्याच्यावर थोडीशी चर्चा करू आणि आपण आजच्या या लेक्चरला सुरुवात करू. बघा, आपण 2 बैठका बघितल्या होत्या. घटना समितीची पहिली बैठक बघितली 9 डिसेंबर 1946. त्यानंतर दुसरी बैठक बघितली 11 डिसेंबर 1946. आता दुसऱ्या बैठकीमध्ये काय काय गोष्टी घडल्या त्याच्याविषयी आपण काल चर्चा केली होती. बघा, कायमस्वरूपी अध्यक्ष, घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना घटना समितीचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून आपण स्थान दिलंय. त्यानंतर कायमस्वरूपी उपाध्यक्ष म्हणून 25 जानेवारी 1947 रोजी H.C. मुखर्जी यांना स्थान दिलंय. घटना समितीचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांना आपण सल्लागारपदी निवड केलं. यांच्याविषयी आपण काल बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. त्यानंतर बघितलं आपण की 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी जो काही उद्देश पत्रिका आहे, संविधान सभेची उद्देश पत्रिका मांडली. उद्देश पत्रिका म्हणजे काय हे देखील आपण बघितलं. त्या उद्देश पत्रिकेला स्वीकृती कधी बघितली, ह्या बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. त्यानंतर संविधान सभेमध्ये आलेला एक मेजर चेंज म्हणजे 3 जून 1947 ची जी काही माउंट बॅटन योजना आहे, त्या माउंट बॅटन योजनेनुसार संविधान सभेच्या रचनेमध्ये बदल झालाय. जे काही संविधान सभेची पहिल्यांदा 389 सदस्य होते, हे 389 सदस्य कमी होऊन 299 सदस्यापर्यंतचा जो प्रवास आहे संविधान सभेची रचना, याच्यामध्ये झालेला बदल तो देखील आपण काल डिस्कस केला. त्यानंतर आपण बघितलं की संविधान सभा हीच भारताची तात्पुरती संसद म्हणून काम करेल आणि जेव्हा ती तात्पुरती संसद म्हणून काम करेल त्यावेळेस त्या संविधान सभेचे अध्यक्ष त्या तात्पुरत्या संसदेचे अध्यक्ष म्हणून कोण काम करेल तर त्याविषयी सुद्धा कालच्या लेक्चरमध्ये आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. बघा, आता आजच्या लेक्चरमध्ये आपण संविधान सभेतील महत्वाच्या असलेल्या ज्या काही समित्या आहेत त्या समित्याविषयी बघणार आहोत. अशा बऱ्याचशा समित्या आहेत, 22-23 समित्या आहेत, पण त्या काय सगळ्याच समित्या तिथे काय महत्वाच्या नाही आहेत. आपल्याला मोजक्या आणि महत्वाच्या समित्या ज्या परीक्षेला येत आहेत अशा समित्यावर त्यांचे अध्यक्ष आणि त्यांनी नेमकं काय काम केलंय तर ते बघायचं. बघा, आता बघा, ह्या समित्या नेमक्या का स्थापन झाल्या होत्या त्याविषयी थोडंसं आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, समजा आता खूप सारे लोक एकत्रित येत आहेत, जवळपास 299 सदस्य एकत्रित येऊन त्यांना एक काम होतं. ते काम होतं ते म्हणजे भारताचं संविधान बनवणं. पण आता इतके सगळे लोक आणि त्यातील त्यात हुशार लोक, भारतातील तत्कालीन काळातील कायद्याचं ज्ञान असणारे उत्तमाती उत्तम, सर्वोत्तम असे महामानव सर्व एकत्रित आले होते आणि त्यांना सगळ्यांना एकच काम होतं, ते म्हणजे भारताचं संविधान बनवायचं आहे. आणि जो तो आपापल्या परीनं सर्वोत्तम बेस्ट देण्यासाठी प्रयत्नशील होता. परंतु इतके सगळे हुशार माणसं एकत्रित येऊन
भारतासाठी संविधान म्हणतायत, तर ते थोडंसं गोंधळाचं होत आहे. कारण खूप सारे हुशार व्यक्ती एकत्रित येऊन एक काम फार हुशारीनं करतील याची शक्यता खूप कमी आहे. कारण याच्यात वाद होण्याची, त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जाण्याची, ही प्रक्रिया अजून अवघड होण्याची शक्यता जास्त होते. त्यामुळे संसदेची काही जी रचना आहे किंवा संसदेमध्ये काम करणाऱ्या लोकांनी असं ठरवलंय की आपण सर्वांनी वेगवेगळ्या समित्या स्थापन करू आणि जेणेकरून त्या समितीला एक विषय देऊ आणि त्या विषयावर त्या समित्यातील सदस्यांनी काम करायचं. त्यामुळे संविधान सभेमध्ये खूप समित्या पडल्यात. जवळपास 23-24 समित्या संविधान सभेमध्ये आपल्याला दिसून येत आहेत. तर या समित्याकडे स्पेशली एक विषय असायचा आणि त्या विषयाच्या अनुषंगानं त्या समितीने त्या विषयावर रिसर्च करायची आहे, त्या विषयाच्या संदर्भात लेखन करायचं आहे, त्या विषयाच्या संदर्भात इतर देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास करायचा आहे आणि त्यातून तो मुद्दा क्लिअर करायचा आहे. त्यामुळे संविधान सभेची काम अजून सोपं व्हावं यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आणि या समित्याच्या माध्यमातून संविधान सभेमध्ये जी काही एक त्याची रूपरेषा आहे, संविधान बनवण्याची रूपरेषा आहे, ती पुढे ढकलत गेली बघा. तर काय काय नेमक्या महत्वाच्या कुठल्या कुठल्या समित्या होत्या, तर त्याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर सर्वात महत्वाची जी समिती होती, सर्वात महत्वाची समिती, तर ती समिती तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मसुदा समिती आहे की नाही, जी सगळ्यात महत्वाची समिती आहे, तर ही मसुदा समिती आहे. तर त्या मसुदा समितीविषयी काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे बघा. परीक्षेला ही खूप महत्वाची वारंवार विचारली जाणारी समिती आहे आणि बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील, काही गोष्टी आज मी तुम्हाला नव्यानं सांगणार आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की मसुदा समिती नेमकं काय काम करायची, मसुदा समितीचं नेमकं काम काय होतं हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा, मी काय सांगितलंय की भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी जवळपास 299 कायदे पंडित, कायदे तज्ज्ञ, याच्यातले काही सोडून द्या, परंतु कायद्याचं एक ज्ञान असणारे आणि त्यांना गर्व पण वाटत असेल ना, त्यांना अभिमान पण वाटत असेल है की नाही, की भारताचं संविधान आपल्याला बनायचं आहे, जे संविधान पुढचे कित्येक वर्ष या भारत भूमीला, या भारत देशाला, या राष्ट्राला चालवणार आहे, असं संविधान बनवण्याची संधी आपल्याला भेटली आहे. तर या सगळ्यांना असं वाटायचं की आमचं सुद्धा यामध्ये एक मोठं योगदान असलं पाहिजे. तर त्यासाठी या सगळ्या लोकांनी वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेचा, संविधानाचा अभ्यास केल्याचा ठरवलाय आणि त्यातून जवळपास 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास ह्या वेगवेगळ्या सदस्यांनी केलाय. देशातील, जगातील 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास यांनी केलाय आणि त्या राज्यघटनेमध्ये जे बेस्ट आहे ते बेस्ट घेऊन आपल्या राज्यघटनेत, भारतीय राज्यघटनेत कसं टाकता येईल, भारतीय समाजाच्या विचार करून कसं टाकता येईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे खूप विद्वान माणसांनी एक रिसर्च करून खूप मोठा डाटा त्यांनी आणला होता बघा. बऱ्याच लोकांना वाटायचं की मूलभूत हक्क आपण अमेरिकेसारखे घेतले पाहिजे, काहींना वाटायचं आपण ब्रिटनसारखे घेतले पाहिजे, काहींना वाटायचं आपण रशियासारखे घेतले पाहिजे, काहींना वाटायचं आपण जपानसारखी आणीबाणीची परिस्थिती घेतली. अशा भरपूर ठिकाणच्या गोष्टी एकत्रित आल्या होत्या, ठीक आहे. संविधान सभा लिहायची, मूलभूत कर्तव्य लिहायचे, पण मूलभूत कर्तव्य लिहित असताना बरेचसे ऑप्शन लोकांनी आणले, ठीक आहे. जसं की मी सिंपल भाषेत सांगतो की मसुदा समितीने नेमकं काय काम केलं, तुम्हाला साध्या शब्दात सांगू का, तर समजा आपल्याला एखादी भाजी करायची, आपल्याला सगळ्यांना मिळून काय करायचं, एखादी भाजी करायची, तुम्हाला जी भाजी आवडते ती भाजी आपण करूया. समजा जसं की व्हेजमध्ये जर म्हटले तर आपल्याला पनीरची भाजी करायची, तर मी काय सांगेल की मसुदा समिती काय काम करणार बघा. आपण सगळे आहोत, जे काही सध्या लेक्चर बघतात असे जे सगळे लोक आहेत, आपल्या सगळ्यांना सांगितलं की आपल्याला पनीरची भाजी बनायची आहे, पण सगळ्यांनी काय करा, त्यासाठी साहित्य घेऊन या. तर सगळे गेलात, आपापल्या घरी गेले, दुकानावर गेले आणि साहित्य आणण्यासाठी जात असताना सगळ्यांनी काय केलंय, तर कुणी पनीर घेऊन आलंय, कुणी त्याच्यासाठी लागणारं काय मसाला असेल ते घेऊन आलंय, कुणी त्यासाठी लागणारे वेगवेगळे व्हेजिटेबल्स असतील जे काही लागतात आपल्याला ते घेऊन आले, कुणी चांगले चांगले पनीरसाठी वेगवेगळ्या पद्धतीने पनीर आणलंय. तर बघा, सगळ्यांनी पनीर आणलंय है की नाही, सगळ्यांनी मसाला आणलाय, सगळ्यांनी वेगवेगळ्या ज्या गोष्टी लागतात त्या आणल्यात. आता पनीर तर सगळ्यांनीच घेऊन आलेत ना, तुम्ही सगळ्यांनीच पनीर आणलंय, तुम्ही सगळ्यांनीच वेगवेगळे मसाले आणलेत, तुम्ही सगळ्यांचे वेगवेगळे व्हेजिटेबल्स आणलेत, वेगवेगळ्या प्रकारचं की हे तेल नको टाकायला, चांगलं तेल टाकलं पाहिजे, आपण रिफाईन ऑइल वापरलं पाहिजे, वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे साहित्य आणलेत. मसुदा समिती इथं काय काम करणार बघा, पनीरचे प्रकार तुम्ही सगळ्यांनीच आणलेत है की नाही, पनीर वेगवेगळ्या पद्धतीचं तुम्ही आणलंय, पण यातलं बेस्ट कुठलं आहे हे चॉईस करण्याचं काम नीट लक्षात ठेवा. राज्यघटना बनवत असताना समजा राज्यघटनेत मूलभूत हक्क घ्यायचे तर वेगवेगळ्या सदस्यांनी मूलभूत हक्कावर आपलं विवेचन आणलंय की ह्या देशाचे घेतले पाहिजे, ह्या देशाचे घेतले पाहिजे, कोणी म्हणतंय जपानचे घेतले पाहिजे, कोणी म्हणतंय अमेरिकेचे घेतले पाहिजे. तर मसुदा समितीचं महत्वाचं काम काय होतं, तर
जे भारत देशाला बेस्ट आहे असं त्या वेगवेगळ्या आलेल्या चॉईसमधून, त्या वेगवेगळ्या आलेल्या गोष्टीमधून चॉईस करणे, ते निवडणे. तर मसुदा समितीने सर्वात जास्त दिवस काम केलंय. सर्वात महत्वाची समिती हिला यासाठी म्हणतात की भारतीय राज्यघटना लिहिण्यामध्ये या समितीचं योगदान यासाठी महत्वाचं आहे की त्यांना निवडण्याचं काम आणि ते लिहिण्याचं, त्याचा अंतिम मसुदा, अंतिम ठरवण्याचं, फायनल लिस्ट करण्याचं काम हे मसुदा समितीकडे होतं. आणि या मसुदा समितीने अत्यंत महत्वाचं आणि सर्वात जास्त दिवस काम केलंय, सर्वात जास्त दिवस काम करणारी सुद्धा समिती. तर अशी ही समिती आहे बघा. तर काय काय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहे, हिची स्थापना कशी झाली आहे, मसुदा समितीची स्थापना कधी झाली हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तारीख महत्वाची आहे, 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतर स्थापना झाली, लक्षात ठेवा. 29 ऑगस्ट 1947 या दिवशी मसुदा समितीची स्थापना झाली. आता किती सदस्य होते, त्याचे सदस्य तुम्हाला माहिती पाहिजे बघा. किती सदस्य होते? 7 सदस्य होते, लक्षात ठेवा. 7 सदस्य या मसुदा समितीमध्ये होते. आता या समितीमधील 7 सदस्यांची सुद्धा नावं तुम्हाला माहिती पाहिजे बघा. सगळ्यात बेस्ट, सगळ्यात महत्वाचं आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं मसुदा समितीमध्ये काम केलं आणि ज्यांना आपण आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात, असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या मसुदा समितीचे अध्यक्ष होते बघा. सगळ्यात महत्वाचं काम आहे मसुदा समितीमध्ये, अध्यक्षाचं काम सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांवर ही खूप मोठी जबाबदारी आली होती की मसुदा समितीमध्ये ज्या काही गोष्टी ह्या सगळ्या सदस्यांनी आणल्या त्यातलं बेस्ट निवडायचं आहे. आता बाबासाहेबांनाच का अध्यक्ष केलं, याच्या पाठीमागचं कारण आहे, भरपूर काही मोठी कारण आहेत. कारण तत्कालीन भारतामध्ये कायद्याचं सर्वोत्तम ज्ञान असलेला विद्वान, कायदे पंडित जर कोणी होते तर ते होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना दोन अर्थशास्त्रातल्या PhD आहेत आणि साध्या सुद्धा विद्यापीठातून नाही, कोलंबिया विद्यापीठातून. त्यानंतर खूप मोठ्या अर्थ पंडित ते होते. अर्थशास्त्रातील खूप मोठ्या विद्यापीठातून त्यांनी, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून दुसरी PhD आहे अर्थशास्त्राची, जपानच्या विद्यापीठातून कायद्याची खूप मोठी PhD आहे. अशा 3 PhD जवळपास ह्या विषयाच्या रिलेटेड बाबासाहेबांकडे होते. तर त्यामुळे सर्वोत्तम ज्ञान असलेला व्यक्तीच हे काम करू शकत होता. आणि तत्कालीन भारतामध्ये सर्वोत्तम कायद्याचं ज्ञान असलेला व्यक्ती ते म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यामुळे मसुदा समितीचं जे अध्यक्षस्थान आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलं बघा. त्यानंतर बघा, या समितीमध्ये बरेचसे सदस्य आहेत, खूप सारे सदस्य आहेत. पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच का घटनेचं शिल्पकार म्हटलं जातं, याचं कारण सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. 7 जरी सदस्य असले ना तरी या 7 सदस्यापैकी एक सदस्य तर असे आहेत, मी नाव कुठल्याचे सांगणार नाही, एक सदस्य असे आहेत की जे दिल्लीला कधी आलेच नाही. लक्षात ठेवा, बाबासाहेबांना घटनेचं शिल्पकार का म्हणतात, बऱ्याच लोकांवर नेमकं का म्हणतात याचं कारण मी तुम्हाला आज सांगतोय. तर या मसुदा समितीचं सगळ्यात मोठं काम आहे आणि त्या मसुदा समितीचे ते अध्यक्ष आहेत. आणि मसुदा समितीमध्ये जरी 7 सदस्य आपल्याला दिसत असले तरी त्यातले एक सदस्य जे आहेत ते कधी दिल्लीला ड्राफ्टिंग कमिटी किंवा या कमिटीच्या कुठल्याच बैठकीला हजर राहिले नाही. जे 2 सदस्य आहेत ते 2 सदस्य त्यांनी आजारपणातच आपले दिवस घातलेत, लक्षात ठेवा. त्यानंतरचे जे एक सदस्य आहेत त्यांनी राजीनामा देऊन ते मोकळे झाले, लक्षात येते. आणि इतर जे सदस्य आहेत ते बैठकीला नाममात्र उपस्थित राहायचे. खऱ्या अर्थानं मसुदा समितीमध्ये जे काम केलंय आणि भारतीय राज्यघटना निर्मितीमध्ये सगळ्यात मोठं जे योगदान दिलंय ते योगदान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलंय. आणि आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, आपण कुठल्या जातीचे आहोत, कुठल्या धर्माचे आहोत, कुठल्या पंथाचे आहोत, याचा म्हणजे याला काही फारसं महत्व नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व आहे ते कुण्या जातीचं, कुण्या धर्माचं नक्कीच नाही. ते हा भारतीयांचा अभिमान आहे. का अभिमान आहे? कारण बघा, बाबासाहेबांचं जर तुम्ही व्यक्तिगत जीवन बघितलं तर खूप अत्यंत हाल अपेष्टा त्यांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सहन करावं लागलं. किती हाल अपेष्टा बरं, काही मी फारसं त्यांचं चरित्र निवांत म्हणजे बाबासाहेबावर जर बोलायचं झालं, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर जर बोलायचं झालं तर आपल्याला जवळपास 2-3 तास लेक्चर आपल्याला घ्यावं लागेल. आणि त्यांच्या जीवनावर बोलत असताना सुद्धा आनंद आहे आणि ऐकत असताना सुद्धा आनंद आहे. इतकं महान असं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांचं व्यक्तिगत जीवन जर तुम्ही बघितलं, बालपणी जर बघितलं, तर 2-3 ओळीतच बाबासाहेब म्हणजे काय आणि बाबासाहेब किती महान आहेत हे जर सांगायचं झालं तर ज्या महामानवाला शाळेत असताना वर्गाच्या बाहेर बसवलं गेलंय,
लक्षात ठेवा बाबासाहेबांची महती काय, तर ज्या महामानवाला शाळेत शिकत असताना वर्गाच्या बाहेर बसून शिकवा लागलं, त्या महामानवानं राज्यघटनेमध्ये शिक्षणाचा हक्क देऊन ठेवला आहे. आणि आज कलम 21A मुळे भारतातील सर्व जाती, धर्म, पंथ, वंश, लिंग सर्व लहान मुलांना कलम 21A मुळे 6 ते 14 वयोगटातील मुलांना आज शिक्षणाची संधी मोफत आणि सक्तीची झाली. म्हणजे ज्या महामानवाला आपण शाळेच्या बाहेर बसवलं त्यांनी आज जगात भारतातील सर्व जी काही मुलं आहेत ते शाळेत बसली पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केले. लक्षात ठेवा. म्हणजे याच्याही पलीकडे जर समजून सांगायचं झालं तर वेटिंग टू व्हिसा नावाचं त्यांचं एक आत्मचरित्र आहे बघा. त्यामध्ये बाबासाहेब सांगतायत की शाळेत असताना जर कधी शाळेचा पिऊन किंवा शाळेचा जो काही काय म्हणतात त्याला चपराशी आहे तो जर आला नाही तर मला पाणी प्यायला भेटत नव्हतं, कारण त्या पाण्याच्या मटक्याला हात लावण्याचा अधिकार मला दिला नव्हता. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या बाबासाहेबांना पाण्याच्या मटक्याला हात लावण्याचा अधिकार दिला नव्हता त्या बाबासाहेबांनी पुढे गव्हर्नर काउन्सिलमध्ये असताना भागरा नाकल सारखा खूप मोठा एक धरणाचा प्रोजेक्ट तयार केलाय आणि पंजाब हरियाणा सेक्टरमधील शेतकऱ्यांची तहान भागवली. लक्षात ठेवा, ज्या बाबासाहेबांना फळ्यावरलं गणित येत असताना देखील ते गणित सोडण्याचा अधिकार नव्हता. का गणित सोडायचा अधिकार नव्हता? शाळेत शिक्षक विचारायचे, फळ्यावर गणित द्यायचे आणि सांगायचे विद्यार्थ्यांना, अरे कोणी गणित सोडतंय का? तर फक्त आणि फक्त आमच्या बाबासाहेबांचा हात वरती असायचा. बाबासाहेब वर्गाच्या बाहेरून हात वरती करतायत. शिक्षक जेव्हा त्यांना प्रेमानं ते गणित सोडायला बोलवतायत तर त्यावेळेस आजूची मुलं गोंधळ घालतायत आणि सांगतायत की या माणसाला गणित सोडू देऊ नका. का सोडू देऊ नका? की या महामानवानं जर त्या फळ्याला हात लावला तर तो फळा वाटेल, त्या फळ्याच्या पाठीमागे आमची जी डब्याची पिशवी ती वाटेल. मला सांगा, ज्या बाबासाहेबांना शाळेत गणिताचं एक म्हणजे फळ्यावरलं गणित सोडण्याचा अधिकार दिला नव्हता, त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेविषयी द प्रॉब्लेम ऑफ रुपीज म्हणजे त्या काळात अर्थतज्ञामध्ये खूप मोठं नाव असलेले मायकल केन्स यांनी सुद्धा बाबासाहेबांची अर्थतज्ञ म्हणून जी महती आहे ती सांगितली आहे. असे थोर अर्थतज्ञ, थोर जलतज्ञ, म्हणजे खरं तर बाबासाहेबांना आम्ही घटनापती म्हणून, खरं तर बाबासाहेब नुसतं घटनापती म्हणून आपण त्यांचं जे कार्य आहे खूप मोठं विशाल कार्य आहे, त्यांची जी महान बुद्धिमत्ता आहे, किती महान बुद्धिमत्ता आहे. कोलंबिया विद्यापीठामध्ये जर तुम्ही गेले तर त्यांचा एक सर्वे बघा, या सर्व मागच्या 500 वर्षामधील महान आणि बुद्धिमान व्यक्ती कोण आहेत, अशा 300 लोकांची लिस्ट या कोलंबिया विद्यापीठानं तयार केली की त्यांच्या विद्यापीठामध्ये शिकलेले महान 200-300 वर्षामधील महान बुद्धिमान व्यक्ती कोण, अशा 300 व्यक्तींची जेव्हा त्यांनी निवड केली, रिसर्च केली, तर त्या कोलंबिया विद्यापीठानं जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्ती म्हणून जो गौरव केला. तुम्हा आम्हा सर्व भारतीयांना, आपण कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही जातीचे असो, पण एक बाबासाहेबांच्या भारताचा नागरिक म्हणून तुम्हा आम्हा सर्वांना या महामानवावर अभिमान असलाच पाहिजे. तर त्या कोलंबिया विद्यापीठानं सांगितलं जगातील सर्वोत्तम बुद्धिमान व्यक्ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर अशा या महान व्यक्तीला, महामानवाला मसुदा समितीचं अध्यक्षपद दिलं आणि अध्यक्षपदाची संपूर्ण जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर पडली. आता कुठले कुठले सदस्य आहेत जे मसुदा समितीमध्ये काम करायचे बघा. दुसरं एक महत्त्वाचं नाव तुम्हाला मी सांगेल ते म्हणजे सईद मोहम्मद सादुअल्ला. बघा, नीट नाव लक्षात ठेवा, सईद मोहम्मद सादुअल्ला. तर यांना घटना समितीचं उपाध्यक्ष करण्यात आलं. आता का करण्यात आलं मी तुम्हाला कारण सांगतो, 2-3 गोष्टीचं कारण सांगतो. बघा, सईद मोहम्मद सादुअल्ला हे आसाम जो प्रांत आहे त्या आसाम प्रांताचे पंतप्रधान होते. बघा, मी काय शब्द वापरतोय, आसाम प्रांताचे पंतप्रधान होते. म्हणजे लक्षात ठेवा, ब्रिटिश काळामध्ये जे काही वेगवेगळे प्रांत होते, ब्रिटिश प्रांत जवळपास 11 ब्रिटिश प्रांत आहे आणि या 11 ब्रिटिश प्रांतापैकी जो आसाम प्रांत आहे या आसाम प्रांताचे पंतप्रधान हे सईद मोहम्मद सादुअल्ला होते. आणि आसाममध्ये जर तुम्ही मॅजॉरिटी बघितली तत्कालीन काळामध्ये, जे ईशान्य पूर्व भाग सगळा आसाममध्ये यायचा, त्याला ओहम प्रांत हे जुनं नाव आहे. तर आसाम प्रांतामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाची मॅजॉरिटी जास्त आहे. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मुस्लिम समाजाची मॅजॉरिटी जास्त आहे. आणि जो काही पाकिस्तान होता, आता पाकिस्तानची फाळणी कशी झाली होती तुम्हाला थोडंसं मला सांगावं लागेल, यामध्ये सांगतो इथेच. बघा, लक्षात ठेवा मी काय बोलतोय. हा जो समजा भारत जाय तर 3 जून 1947च्या माउंट बॅटन योजनेनुसार जी काही पाकिस्तानची फाळणी झाली, तर पाकिस्तान आता आम्हाला या भागाला दिसतोय. आपल्याला पाकिस्तान समजा की वायव्य सरहद प्रांत किंवा वायव्य भागाला भारताच्या प्रांत जो पाकिस्तान आहे तो आहे. फक्त पाकिस्तान इथं नव्हता,
हा पाकिस्तान होता पश्चिम पाकिस्तान. आणि भारताच्या या दिशेला सुद्धा एक पाकिस्तान होतं बघा. 1971 पर्यंत बांगलादेश मुक्ती संग्राम दिन किंवा बांगलादेश मुक्ती संग्राम 1971 होईपर्यंत इकडचा एक पाकिस्तान होता. याला पूर्व पाकिस्तान म्हणायचे आणि याला पश्चिम पाकिस्तान म्हणायचे बघा. आता याची स्टोरी सुद्धा गमतीशीर आहे की बांगलादेश कसा झाला, पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश कसा झाला, एखाद दिवशी आपण निवांत बघू. लक्षात ठेवा, हा जो पूर्व पाकिस्तान आहे म्हणजे आत्ताचा बांगलादेश आहे, या पूर्व पाकिस्तानच्या लगतच आसाम प्रांत आहे. हा आसाम प्रांत आहे भारतामध्ये, लक्षात ठेवा. आणि या आसाम प्रांतामध्ये सुद्धा मुस्लिम मेजॉरिटी जास्त आहे. तर बॅरिस्टर अली जिनांना असं वाटायचं की हा पूर्व पाकिस्तान तर आपण घेतलाच, बांगलादेश तर आपण घेतलाच, परंतु हे आसाम प्रांत सुद्धा पाकिस्तानमध्ये आला पाहिजे. तर त्यासाठी तो सईद मोहम्मद सादवाला यांच्या पाठीमागे लागले सुद्धा होते. परंतु राष्ट्रवादी सईद मोहम्मद सादवाला यांनी विचार केला की कशाला जायचं त्या पाकिस्तानमध्ये, हे की नाही. तर खरं तर उपकार ह्या आसामच्या लोकांनी ते केले पाहिजे, याचे ह्या महामानवाचे उपकार केले पाहिजे की पाकिस्तानमध्ये गेले नाही. तर त्यामुळे सईद मोहम्मद सादवालांना काय केलं, तर त्यांना मसुदा समितीचे उपाध्यक्ष सांगितलं, घटना समितीमध्ये तुम्हाला एक मानाचं स्थान आहे, मसुदा समितीचे तुम्ही उपाध्यक्ष या आणि तिथे काम करा आणि आपल्या भारताची राज्यघटना बनवण्यासाठी मदत करा. तुमचंही मोठं योगदान आहे, तुम्हाला सुद्धा ही मोठी संधी आहे. त्यामुळे सईद मोहम्मद सादवाला यांना राज्यघटनेचं किंवा या घटना समितीची जी मसुदा समिती आहे त्या मसुदा समितीचे उपाध्यक्ष पद देण्यात आलं. लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्या हे आसाम प्रांताचे, लक्षात ठेवा, कुठे आले होते, आसाम प्रांताचे, तत्कालीन आसाम प्रांताचे हे पंतप्रधान होते. त्यानंतर बरीचशी नाव बघा, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर मद्रास प्रांताकडे गेले तुम्ही तर या मद्रास प्रांतातील खूप मोठं नाव आहे, वकिलीतील हे खूप मोठं नाव आहे बघा. त्यानंतर के.एम. मुन्शी, कन्हैयालाल मुन्शी हे आपल्या मुंबई प्रांतातील गृहमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केलंय. नंतर जर बघितलं तुम्ही नाव एन माधवराव, बी.एल. मित्तर जे आहेत त्यांनी आजारपणामुळे राजीनामा दिला आणि या बी.एल. मित्तर यांच्या जागी जे आले ते होते एन माधवराव. त्यानंतर होते टी.टी. कृष्णमचारी, डी.पी. खेताम यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर डी.पी. खेताम यांच्या जागी टी.टी. कृष्णमचारी यांना संधी देण्यात आली. आता शेवटचं व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे एन गोपालस्वामी अय्यंगार, हे महत्वाचं नाव आहे. यांनी जम्मू काश्मीरमध्ये जे काही कलम 370 आहे, हे कलम 370 ज्यांनी लिहिलंय त्यांचं नाव होतं एन गोपालस्वामी अय्यंगार. असा हा मसुदा समिती आणि या मसुदा समितीचे सदस्य तुम्हाला लक्षात ठेवायचे. मसुदा समितीचे किती सदस्य आहेत, 7 सदस्य मसुदा समितीचे, लक्षात ठेवा. मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947. महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, परीक्षेला काय विचारलं जातं, मसुदा समितीची स्थापना, मसुदा समितीचे सदस्य आणि त्या सदस्याची नावे फक्त लक्षात ठेवायची. अध्यक्ष तुम्हाला माहिती असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि उपाध्यक्ष सुद्धा लक्षात ठेवायचे, उपाध्यक्ष होते सईद मोहम्मद सादवाला. तर हे गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशी ही मसुदा समिती आपण बघितली बघा. त्यानंतर भरपूर समिती आहेत. आता या समितीच्या विषयी तुम्हाला अध्यक्ष लक्षात ठेवायचे, फक्त अध्यक्ष लक्षात ठेवायचे. आणि जर का त्या समितीविषयी काही महत्वाचं तिने काम केलं असेल तर त्याविषयी थोडंफार आपण बोलू. आणि फक्त तुम्हाला अध्यक्ष आणि त्या समितीचं नाव एवढ्या गोष्टी जरी माहिती असल्या तरी पुरेसे झालंय. बघा कुठल्या कुठल्या समिती आहेत थोडंसं आपण बघूया. बघा पुढची समिती आहे कार्यपद्धती नियमन समिती. लक्षात ठेवा, कार्यपद्धती की संविधान सभा ही नेमकी कुठल्या पद्धतीने कार्य करेल, त्यामुळे त्या कार्याचं नियमन, कार्याचा वेळ ठरवण्याचं काम ही कुठली समिती करायची, तर ती समिती करायची कार्यपद्धती नियमन समिती. आणि या कार्यपद्धती नियमन समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बघा सुकाणू समिती, तिचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर नेमक्या समित्या कशा पद्धतीनं काम करतात हे पाहण्यासाठी एक समिती होती, ती होती सुकाणू समिती. तर तिचे अध्यक्ष होतात डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बघा स्टाफ म्हणजे कर्मचारी व वित्त समिती, कर्मचारी वर्ग असेल, पैशाच्या संदर्भातल्या गोष्टी असतील राज्यघटना बनवण्यासाठी, तर तिचे सुद्धा अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्यानंतर बघा संस्थानिकांसाठी चर्चेची समिती, ही खूप महत्वाची समिती बघा. जे काही भारतामध्ये संस्थानिक होते, राजे महाराजे होते, जवळपास भारताच्या हद्दीमध्ये 552 राजे महाराजे संस्थानिक आले होते. त्या संस्थानिकांसोबत चर्चा करण्यासाठी जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. इथे बऱ्याच लोकांना सरदार वल्लभभाई पटेल असं उत्तर द्यावं असं वाटत असेल किंवा ते वाटू शकतं, पण लक्षात ठेवा संस्थानिकांसाठी चर्चा करण्याची जी समिती होती तिचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. त्यानंतर बघा ध्वज समिती, जी काही ध्वज समिती आहे या ध्वज समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आपल्या भारताचा जो राष्ट्रध्वज आहे तो नेमका कसा असावा यासाठी सुद्धा एक समिती स्थापन केली होती आणि तिचे जे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर जे विद्यार्थी इथं लेक्चर बघतायत तर त्यांनी सगळ्यांनी मला कमेंट करून हे सांगायचं आहे की भारताचा जो
तिरंगा आहे, आपला जो राष्ट्रध्वज आहे, तो राष्ट्रध्वजाची रचना नेमकी कोणी केली त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकायचं बघा. त्यानंतर बघा पुढे गृह समिती, जे काही सदन आहे, सदन समिती सुद्धा म्हणतात तिला, की हे जे काही सभागृह आहे त्या सभागृहाची विषयी माहिती सांगणारी किंवा त्या सभागृहाची देखरेख करण्यासाठी त्या सभागृहामध्ये काय कमी जास्त हे पाहणारी समिती, ती समिती आहे पट्टाभी सीतारामय्या, है की नाही, किंवा पी सीतारामय्या पसंत म्हणून. त्यानंतर बघा मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती जेव्हा एकत्रित होती, ही मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती ही जेव्हा एकत्रित होती तर त्यावेळेसचे अध्यक्ष आहेत सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर बघा सरदार वल्लभभाई पटेल हे तिचे अध्यक्ष आहेत, परंतु नंतर या समितीच्या कामामध्ये जो काही लोड वाढला, त्याच्यामध्ये कामामध्ये खूप त्यांना काम करायचं होतं, तर त्यावेळेस या समितीच्या 2 उपसमित्या केल्यात. ह्या मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समिती हिच्या 2 उपसमित्या केल्यात. तर पहिली उपसमिती होती मूलभूत हक्क उपसमिती, तर या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष होते JB कृपलानी. त्यानंतर बघा अल्पसंख्याक समिती उपसमिती, या अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते HC मुखर्जी. लक्षात ठेवा काही गोष्टी, जेव्हा तुम्हाला विचारलं मूलभूत हक्क व अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण, तर त्यावेळेस तुम्ही उत्तर द्यायचंय सरदार वल्लभभाई पटेल. आणि ज्या वेळेस तुम्हाला असं विचारलंय मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण आहेत, तर ते होते JB कृपलानी. अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते, तर ते होते HC मुखर्जी. नोट्स मध्ये मी या सगळ्या गोष्टी डिटेल दिल्यात. ज्या समितीविषयी महत्वाचे परीक्षेला जोड्या लावामध्ये विचारतात, परीक्षेला डायरेक्टली तुम्हाला विचारतात की राज्यासोबत चर्चा करण्याच्या समितीचे अध्यक्ष कोण होते, तर तुम्हाला हे सगळे नावं माहिती पाहिजेत. तर त्यामुळे हे नावं तुम्ही लक्षात ठेवायचे. बघा आता काही महत्वाच्या समिती बघा. संघ राज्य अधिकार समिती, संघ राज्य अधिकार समिती कुठली होती आणि तिचं काय काम होतं आणि तिचे अध्यक्ष कोण होते, तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. आता संघ राज्य म्हणजे काय थोडंसं तुम्हाला ते पण माहिती पाहिजे. बघा संघ राज्य अधिकार समिती, बघा संघ, संघ म्हणजे काय लक्षात ठेवा. तुम्हाला क्रिकेटचा संघ माहिती आहे, क्रिकेटचा संघ आहे की नाही, क्रिकेटचा संघ असतो, फुटबॉलचा संघ असतो, तसंच हे संघ राज्य बघा. तर जसं क्रिकेटच्या संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू असतात, जसं कोणी बॉलर असतो, कोणी बॅट्समन असतो, कोणी विकेट किपर प्लस बॅट्समन असतो, है की नाही, त्यानंतर कोणी स्पिनर बॉलर असतो, याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे खेळाडू असतात. तसंच या संघ राज्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे खेळाडू आहेत. मी लक्षात ठेवा संघ राज्य ही संकल्पना काय आहे लक्षात येते. तर या भारतीय संघ राज्यामध्ये सुद्धा 2 प्रकारचे खेळाडू आहेत. एक आहे केंद्र, लक्षात ठेवा, एक आहे केंद्र नावाचा खेळाडू आणि दुसरा आहे राज्य नावाचे खेळाडू, केंद्र आणि राज्य. तर ह्या केंद्र आणि राज्य यांचं मिळून जे बनतंय त्याला म्हणायचं संघ राज्य, राज्यांचा संघ. राज्यांचा जे वेगवेगळे राज्य आहे ना, महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, या राज्यांचा मिळून जो तयार होतो त्याला म्हणायचं संघ राज्य. तर भारत हे संघ राज्य आहे, राज्यघटनेत त्याचा उल्लेख आहे. भारताचे संघ राज्य जरी असला तरी त्याचा उल्लेख आढळतो आपल्याला कलम 1 मध्ये, म्हणजे राज्यांचा संघ. आता संघ राज्य का नाही केला, राज्यांचा संघ असं का केला, तर हे निवांत आपण कलम 1 शिकताना बघू. तर फक्त लक्षात ठेवा हे संघ राज्य अधिकार समिती, या संघ राज्यामध्ये केंद्राचे काय अधिकार असतील, राज्यांचे काय अधिकार असतील, तर हे ठरवणारी जी समिती होती तिला म्हणतात संघ राज्य अधिकार समिती. तिचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. त्यानंतर बघा संघ राज्य घटना समिती, ही जी संघ राज्य आहे त्याच्यामध्ये घटनेमध्ये राज्यांचे केंद्राचे नेमकं कसं असलं पाहिजे हे सांगणारी सुद्धा समिती म्हणजे संघ राज्य घटना समिती. तिचे सुद्धा अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. आता एक सगळ्यात महत्त्वाची समिती बघा प्रांतिक घटना समिती, है की नाही, प्रांतिक घटना समिती. प्रांतिक घटना समिती नीट लक्षात ठेवा हे काय म्हणतो बघा. प्रांतिक, मला सांगा बरं प्रांत म्हणजे काय. प्रांत, प्रांत मी सांगितलं त्यावेळेस तुम्हाला की त्यावेळेस 11 प्रांत होते. तर प्रांत म्हणजे काय बेसिकली, आज जर तुम्हाला प्रांत म्हणजे काय सांगायचं झालं तर प्रांत म्हणजे राज्य, है की नाही, प्रांत बरोबर राज्य हे तुम्ही लक्षात ठेवा. तर प्रांतिक घटना समिती म्हणजे प्रांतासाठी घटना चा विचार करणारी समिती. मला सांगा बरं भारतात असं कुठलं राज्य आहे का सध्याच्या कंडिशनला ज्याला स्वतःची राज्यघटना आहे का, सांगा मला तुम्ही, आहे का सध्या भारतात असं कुठलं राज्य आहे का ज्याला स्वतःची राज्यघटना आहे, तर बिलकुल नाही. भारतात एकही असं राज्य नाही ज्याला स्वतःची राज्यघटना आहे. मग या समितीने नेमकं काय काम केलंय, प्रांतिक घटना समिती कशासाठी होती बघा. नाव जे प्रांतिक घटना समिती या समितीचं जरी असलं तर या समितीनं जे काम केलंय ते नावाच्या अगदी विरोधात केलंय, मुद्दाम केलंय. सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे विषय होता तो म्हणजे काय, तर जे भारतामध्ये संस्थानिक होते. आता बघा काय नेमकं हे संस्थानिक वगैरे काय प्रकार आहे, थोडंसं आपल्याला अजून लार्ज लेवलवर हे बघावं लागेल. नेमकं संस्थानिक काय, तेव्हा भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता
तर भारतामध्ये 11 प्रांत होते, 4 कमिशनरांचे प्रांत होते. पण त्या सोबतच जवळपास भारताच्या हद्दीमध्ये 552 राजे महाराजे होते, म्हणजे संस्थानिक होते. राजे महाराजे, या 552 राजे महाराजांना एक सूट होती बघा. माउंट बॅटन योजनेमध्ये या 552 राजे महाराजांनी एक सूट दिली होती. काय सूट होती? या 552 राजे महाराजांना सांगितलं होतं की तुम्ही एकतर भारतात जाऊ शकता, तुम्हाला भारतात सामील व्हायचं, भारतीय संघराज्यात जा. तुम्हाला पाकिस्तानमध्ये जायचंय, पाकिस्तानमध्ये सामील व्हा. अजून एक तिसरी गोष्ट सांगितली होती त्यांना, तुम्हाला जर स्वतंत्र राहायचं असेल तर तुम्ही स्वतंत्र सुद्धा राहू शकता. म्हणजे लक्षात ठेवा, ब्रिटिश निघून गेले होते, पण ब्रिटिश निघून जात असताना भारताचे तुकडे तुकडे कसे होईल या देशाचे, याचे सुद्धा पाळेमुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये करून गेले होते. माउंट बॅटन योजनेमध्ये राजा महाराजांना सांगितलं होतं तुम्ही भारतात जा, काही तुमची इच्छा पाकिस्तानमध्ये जाऊ शकता, तुमची इच्छा स्वतंत्र राहायचं असेल तरी तुमची इच्छा, चिंता करू नका. भारतामध्ये भारताच्या हद्दीमध्ये जे काही 552 संस्थानिक होते, एकूण सगळे 562 होती. भारताच्या हद्दीमध्ये जी होती फाळणी झाल्यानंतर ती होती 552. आता मला सांगा, कुठले राजा जो आहे कुठला राजा, तर तो कुठला राजा आपलं राजसिंहासन, आपली राजगादी, आपलं राज्य, आपली जमीन, आपले अधिकार, है की नाही, अनिर्बंध अधिकार, हुकुमशाही, राजा जर म्हटलं ना सूर्य पश्चिमेकडे उगतो, इतके अनिर्बंध अधिकार हे राजे सोडायला कधीच तयार नव्हते. राजे सोडायला तयार होते. आपण आपला साधा जमिनीचा एक लहानसा तुकडा सोडायला तयार नाही, आपण त्याच्यात बांध करतो, हे की नाही. तर हे राजे महाराज एवढं मोठं संपत्ती सोडायला तयार असतील का? नक्कीच नाही. तर त्यावेळेस या राजा महाराजांचा विषय हाताळण्याची जबाबदारी जी दिली, ती जबाबदारी दिली वल्लभभाई पटेल, सरदार वल्लभभाई पटेल, आणि त्यांचे एक स्वीक सहाय्यक होते व्हीपी मेनन यांच्याकडे दिली. या दोन महापुरुषांनी, त्यात विशेष भूमिका जी आहे ती आहे सरदार वल्लभभाई पटेल. या सरदार वल्लभभाई पटेल यांनी मिळून या 3 जून 1947, बघा मी काय सांगतो तुम्हाला, 3 जून 1947 माउंट बॅटन योजना जाहीर झाली तेव्हापासून ते 15 ऑगस्ट 1947 पर्यंत, म्हणजे तुम्ही टाइम पिरियड बघितलं तर अगदी जून, जुलै, ऑगस्ट, अगदी 2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये, 3 जून ते 15 ऑगस्ट दरम्यान, या 2.5 महिन्याच्या कालखंडामध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि त्यांचे स्वीक सहाय्यक व्हीपी मेनन या दोन महापुरुषांनी या 552 संस्थानापैकी, राजा महाराजांपैकी 549 संस्थानिक भारतात सामील व्हायला त्यांचे राजापणाचे अधिकार सोडायला तयार केले. म्हणजे बघा किती भयंकर मोठी गोष्ट आहे. राजा महाराजांना सांगितलंय की तुम्हाला नाही, तुम्हाला भारतीय संघराज्यात सामील व्हायचंय. आता कसं सांगायचं, सरदारजी खूप, म्हणजे हे जे सरदार वल्लभभाई पटेल ना यांचा जो आपण पुतळा बांधलाय, त्या पुतळ्याला जे नाव दिलंय स्टॅच्यू ऑफ युनिटी, आहे की नाही, एकात्मतेचा, जो काही एकतेचा पुतळा आपण त्यांना म्हटलोय. का म्हटलोय? कारण भारत एक राहावा, एकात्मता या भारतात दिसून यावी, त्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप मोठं काम केलंय. तर सरदारजी काम करण्याची पद्धती त्यांची खूप गमतशीर आहे. ते राजा महाराजांना सांगायचे तुम्हाला भेटायचंय. आता हे कसं केलं त्यांनी सगळं, तर त्याच्यासाठी 1 मिनिटाचा प्रसंग सांगायचा. कुठल्याही राजा महाराजांकडे ते जायचे आणि सांगायचे की राजाजी आपसे मिलना आहे, तो तुमच्यासोबत बैठक करायची. राजासमोर ते बैठक करायचे, आणि बैठक करत असताना एक समोरचा एक मोठा टेबल असेल तर त्या टेबलवर सरदार वल्लभभाई पटेल 2 गोष्टी ठेवायची, बघा 2 गोष्टी ठेवायची त्यांच्यासमोर, आणि सांगायचे की राजाजी आपसे मिलना है, आपसे मुलाकात करनी है. तर अशा त्या बैठकीच्या समोर बसायचे, एक टेबल असायचा, आणि त्या टेबलवर सरदार वल्लभभाई पटेल 2 गोष्टी ठेवायचे. एका गोष्टीमध्ये ते एक बॅग भरून असा पैसा त्याच्यासमोर ठेवायचे, आणि दुसऱ्या गोष्ट अशी ठेवायची, ती एक बंदूक अशी समोर ठेवायची. तुम्हाला पिक्चर मध्ये एखादा सीन आठवत असेल त्याच पद्धतीनं अशी पैशाने भरलेली बॅग ठेवायची भरगच्च, आणि दुसऱ्या याच्याकडे एक बंदूक ठेवायची, आणि सांगायचे त्या राजाला चल आता याच्यातलं निवडतो काहीतरी. तर जे राजा बिचारे की नाही, कुठं आता सरदारजींच्या नादी लागतात, कुठं भारतीय संघ राज्याच्या नादी लागतात. त्यामुळे तो बिचारा पैशाची बॅग उचलायचा आणि सांगायचा की मी भारतीय संघ राज्यात यायला तयार आहे, मला तुम्ही महिन्याला पीव्ही पर्स, है की नाही, पीव्ही पर्स तनखे द्या, म्हणजे पगार द्या, मी काहीच काम करणार नाही, फुकटची पगार द्या. असं तनखे सुद्धा त्यांना जवळपास इंदिरा गांधीच्या काळापर्यंत सुरू होते. तेही त्याच्यावर आपण कधीतरी सविस्तर बोलू. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी 552 संस्थानापैकी 549 संस्थानं 15 ऑगस्ट पर्यंतच भारतात विलीन करून घेतले, स्वातंत्र्याच्या अगोदरच विलीन करून टाकले. राहिला होता 3चा प्रश्न. आता 3चा प्रश्न कसा सोडला तेही आपण पुढे पाहणारच आहेत, की नाही. कुठले होते 3 मध्ये? जम्मू काश्मीरचा प्रश्न होता, जुनागडचा प्रश्न होता, आणि हैदराबादचा प्रश्न होता. ह्या 3 लोकांसाठी सरदारजी यांनी कसं काम केलं तर ते देखील आपण बघणार आहे. तर ही जी समिती आहे, प्रांतिक घटना समिती, हिचं कामच मुळात उलट होतं की कुठल्याच प्रांताला घटना नको, सेपरेट घटना नको. आहे का कुठल्या राज्याला? जम्मू काश्मीरला होती, तीही डिमोलिश करून टाकली आपण. पण ह्या समितीनं खूप मोठं काम सुद्धा
वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली केलंय. तर प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष तुम्हाला माहिती पाहिजे सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर बघा नागरिकत्वा संबंधीची समिती. भारताचे नागरिक कोण असले पाहिजे, त्याची तत्व काय असली पाहिजे, अशी नागरिकत्वा संबंधी ठरवणारी जी समिती आहे तर त्या समितीचे अध्यक्ष आहेत एस वरदाचार्य. अशा महत्वाच्या समिती आहेत बघा. ह्या सगळ्या समित्याची माहिती तुम्हाला त्याचे अध्यक्ष आणि त्याचं थोडंफार काम हे माहिती पाहिजे. भरपूर समिती आहेत परंतु त्यापैकी महत्वाच्या समित्या मी तुम्हाला सांगितल्या ज्या परीक्षेला वारंवार येतात अशा समित्या मी तुम्हाला सांगितल्यात. बघा त्यानंतर 4 नोव्हेंबर, आता काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये. ते निर्मिती प्रक्रियेमधील महत्वाचे जे टप्पे आहेत, महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला इथे सांगणार आहे बघा. सगळ्यात महत्वाची गोष्ट की राज्यघटनेचा अंतिम मसुदा समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी मांडलाय, तर तो मांडला कधी, त्याची तारीख महत्वाची बघा. 4 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा अंतिम मसुदा मांडलाय आणि सांगितलं आता हा अंतिम मसुदा आहे, यावर काही दुरुस्त्या असतील तर सांगा थोड्या दिवसात, नाहीतर आपल्याला हा संविधानाचा मसुदा काय करायचा आहे, पास करायचा, संमत करायचा संविधान. तर अंतिम मसुदा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी मांडला होता, तर त्याची तारीख तुम्हाला माहिती पाहिजे. 4 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेचा अंतिम मसुदा राज्यघटने किंवा या घटना समितीसमोर मांडला होता बघा. त्यानंतर बघा संविधान कधी स्वीकृत केलं, ही तारीख तर सगळ्यांना पाठच पाहिजे, माहितीच पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही जी काही भारतीय राज्यघटना आहे ही भारतीय राज्यघटना संविधान सभेने स्वीकारली, लक्षात ठेवा. तर अंतिम मसुदा कधी मांडलाय, 4 नोव्हेंबर 1949 आणि स्वीकारला कधी आहे, 26 नोव्हेंबर 1949 रोजी. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेचा जो काही अंतिम मसुदा आहे म्हणजे संविधान आहे ते स्वीकारलंय. आता जेव्हा संविधान स्वीकारलं होतं तेव्हा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या तर त्या सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे बघा. संविधान स्वीकारलं तेव्हा त्याच्यात 22 भाग होते. 22 वेगवेगळे भाग म्हणजे काय, तर 22 हे प्रकरण होते, वेगळे सेपरेट प्रकरण. तेव्हा आता याच्यामध्ये बदल झाले थोडाफार, तुम्हीही सांगेल तुम्हाला. त्यानंतर बघा 395 कलमे होती. जेव्हा संविधान मूळ राज्यघटनेत किती कलम होती, तर मूळ राज्यघटनेत कलम होती 395. त्यानंतर बघा 8 अनुसूच्या होत्या. सूच्या म्हणजे काय, याद्या, लक्षात ठेवा. सूच्या म्हणजे याद्या, त्याच्यामध्ये पगार लिहिल्यात, कुणाच्या शब्दा लिहिल्यात आहे की नाही, केंद्र राज्य संबंधाचे काही सूची, केंद्र सूची विषय, असं भरपूर काही लिहिलंय, पुढे आपण बघूच. तर भारतीय राज्यघटना जेव्हा 26 नोव्हेंबर 1949 स्वीकारली तर त्यावेळेस किती भाग होते, त्यानंतर किती कलम होते आणि किती अनुसूच्या होत्या हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर किती भाग होते, 22 भाग होते, त्यानंतर 395 कलमे होते आणि जवळपास 8 अनुसूच्या होत्या. आता बघा आता सध्या किती आहे, आता सध्या सुद्धा माहिती पाहिजे. ह्या 22 भागाचे की आता झाले 25 भाग, लक्षात. त्यानंतर कलम किती आहे, जवळपास 470 प्लस कलम आहेत. हा, लहान उपकलम पोटकलम धरून 470 प्लस उपकलम आपण घटना दुरुस्त्या करून ठरवलेले बघा. किती अनुसूच्या आहेत, जवळपास 12 अनुसूच्या आहेत, लक्षात ठेवा. आता सध्या काय आहे, सध्या भारतीय राज्यघटनेची आजच्या तारखेला काय कंडिशन आहे, तर 22 भागाच्या ऐवजी आता सध्या आहेत 25 भाग, 470 प्लस कलम आहेत. त्यानंतर 8 अनुसूच्या होत्या, आता अनुसूच्या 12 अनुसूच्या. तर हे सुद्धा माहिती तुम्हाला पाहिजे बघा. तर नोट्सवर तुम्ही हे लिहून घेऊ शकता, कारण नोट्समध्ये ते सध्याचं काय कंडिशन आहे तुम्हाला मी लिहून दिलेली नाहीये. त्यानंतर बघा भारतीय राज्यघटना निर्माण करण्यासाठी किती वेळ लागला, त्याच्यात थोडासा गफलत आहे, थोडीशी गफलत यासाठी आहे की काही पुस्तिकामध्ये तुम्हाला 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस लागतील हे असं दिसेल. आणि परीक्षेला जेव्हा प्रश्न आला, अगदी पोलीस भरतीला प्रश्न आलेला आहे बघा, त्यामध्ये उत्तर काय दिलं होतं, तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस. त्याच्यात थोडासा गोळ आहे, मी इथं 18 दिवसच म्हणतो, मी सुद्धा 18 दिवसच म्हणतो, कारण जे मोठमोठे लेखक आहेत ज्यांनी अभ्यासक आहेत राज्यघटनेचे त्यांनी 18 दिवस म्हटलंय आणि परीक्षा जी आपली आहे तिने 17 दिवस म्हटलं. आता तुम्ही काय लिहायचं, तर तुम्ही 17 दिवस लिहायचे, लक्षात ठेवा. 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस हेच तुम्ही लिहा, कारण परीक्षेला एकदा आलेलं आहे आणि ते उत्तर फायनल केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे तुम्ही 17 दिवस. आता हा नेमका घोळ काय तर तुम्ही तुम्हाला शेवटला सांगेल, नेमका हा 17 आणि 18 दिवसाचा 1 दिवसाचा घोळ कुठे आहे तर मी तुम्हाला नक्की सांगेल, चिंता करू नका. त्यानंतर बघा किती रुपये खर्च आला, 64 लाख रुपये खर्च आलाय. आपलं भारताचं संविधान बनवण्यासाठी किती रुपये खर्च आला, तर आता लागणार होते पैसे आहे की नाही, तर 64 लाख. आता त्याच्यात काही नाही असं खूप सारं नाही, 63 लाख 12,000 असं बिलकुल काही पाठ करायची गरज नाही, सरळ सरळ तुम्हाला लक्षात एवढं ठेवायचं बघा, सरासरी 64 लाख रुपये खर्च आला. बघा किती सत्र झाली संविधान सभेची, किती सत्र झालीत, किती अधिवेशनं झालीत हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. जवळपास 11 सत्रे संविधान सभेची झालीत, हे आकडा महत्वाचा आहे. 60 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केलाय. संविधान सभा लिहित असताना किती देशांचा अभ्यास झालाय, तर 60 देशांचा अभ्यास झालाय. त्यानंतर बघा संविधान सभेवर स्वाक्षऱ्या कोणत्या दिवशी केल्यात हे खूप महत्वाचं आहे. संविधान सभेवर जे काही संविधान सभेचे सदस्य आहेत
त्यांनी स्वाक्षऱ्या कोणत्या दिवशी केल्या? बऱ्याच लोकांना 26 नोव्हेंबर 1949 ला स्वीकारले म्हणजे स्वाक्षऱ्या केल्यात असं वाटेल, तर तो नाही. तर तो दिवस आहे 14 जानेवारी 1950. लक्षात ठेवा. स्वाक्षऱ्या करण्याचा दिन कधी, घटनेवर सह्या कधी केल्यात, जे काही घटनातज्ञ घटनेची समितीचे सदस्य आहेत त्यांनी स्वाक्षऱ्या कधी केल्यात? 284 सदस्यांनी स्वाक्षऱ्या केल्यात पहिल्यांदा. ठीक आहे. 299 पैकी 284 सदस्य त्या दिवशी हजर होते, त्यांनी स्वाक्षऱ्या केल्यात. बघा कधी केल्यात? 24 जानेवारी 1950. बाकीच्यांनी काय नाही केल्या, काय नाही, याच्यात जास्त काही विचारायचं डीपली इतकं काही तुमच्या परीक्षेला विचारत नाही, त्यामुळे जास्त भानगडीत करून आपल्या डोक्याला जास्त ताण द्यायचा नाही. लक्षात ठेवा. त्यानंतर बघा अजून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला. 24 जानेवारी 1950 ला ह्या स्वाक्षऱ्या केल्यात. याच्याविषयी थोडंसं एक महत्त्व सांगतोय. हे स्वाक्षरीचं पान आहे. इथं बेसिक काही गोष्टी माहिती पाहिजे तुम्हाला, की संविधान सभेवर सगळ्यात पहिली सही कुणी केली होती? लक्षात ठेवा. संविधान सभेवर सगळ्यात पहिली सही कुणी केली होती? तुम्हाला इथे दिसत असेल. सगळ्यात पहिली जी सही आहे ती सही कोणाची आहे? संविधान सभेवर सगळ्यात पहिली सही, हे बघा इथे दिसते तुम्हाला, ही पहिली सही आहे. ही सगळ्यात पहिली सही जी केली होती ती केली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. संविधान सभेवर सगळ्यात पहिली सही जी केली होती ती केली होती पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. ही पहिली सही केली, सगळ्या सदस्यांनी सह्या केल्या, आणि शेवटला सही करायला जी संधी भेटली, म्हणजे अध्यक्ष या नात्यानं अध्यक्षाला सगळ्यात शेवटची सही, त्यांची फायनल सही, म्हणून अध्यक्षांची वेळ, जे घटना समितीचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सगळ्यात शेवटला सही करण्याची वेळ देण्यात आली. म्हणजे त्यांचं ते अध्यक्ष होते त्यामुळे फायनल सही त्यांच्यासाठी ठेवले, तो मान सन्मान म्हणून त्यांना ठेवला. तर सगळ्यात शेवटची सही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची होती. तर त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी काय केलं? आता 1 नंबरची सही कोणाची होती? जवाहरलाल नेहरू. तर जवाहरलाल नेहरूंच्या सहीवर बघा इथं वरती आहे की नाही, इथं वरती तुम्हाला दिसत असेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर त्यांच्या वरती सही करून टाकली. ह्या सगळ्या सह्या तुम्हाला अशा एकदम त्याच्या ओळीत दिसत असेल, पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी सगळ्यात पहिल्यांदा, सगळ्यात शेवटचं होतं, त्यांना काय पाठीमागं करावं नसेल वाटली, वरती करून टाकली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची सगळ्यात वरती, सगळ्यात पहिली सही कोणी केली, सगळ्यात शेवटची सही कोणी केली, एवढं फक्त लक्षात ठेवा. आता बघा या भारतीय राज्यघटनेमध्ये, भारतीय राज्यघटना जी आहे त्या राज्यघटनेचं इंग्रजी हस्तलिखित कोणी केलं? म्हणजे भारतीय राज्यघटना ऍक्च्युअल मध्ये अशी अक्षर स्वरूपात कोणी लिहिली? हस्तलिखित कोणाचं आहे? लिहिली कोणी भारतीय राज्यघटना? लक्षात ठेवा. तर इंग्रजी भाषेत पहिल्यांदा भारताचं संविधान लिहिलं गेलं, आणि ते लिहिलं कोणी? त्या व्यक्तीचं नाव माहिती पाहिजे तुम्हाला. प्रेम बिहारी नारायण रायजादा. लक्षात ठेवा. काय नाव आहे त्यांचं? प्रेम बिहारी. ते बघा ते पलीकडे तुम्हाला दाखवलं मी, ते आहेत प्रेम बिहारी नारायण रायजादा. यांनी पहिल्यांदा भारताचं जे संविधान आहे त्या संविधानाचं हस्तलिखित, इंग्रजी हस्तलिखित, इंग्रजी भाषेतलं हस्तलिखित कोणी लिहिलंय? तर प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी लिहिलंय बघा. पण आता जवाहरलाल नेहरू यांना चॉईस केलं होतं की सगळ्यात सुंदर हस्ताक्षर भारताचं संविधान लिहायचंय की नाही, आणि हस्ताक्षर चांगलंच पाहिजे. तर हे नेमकं कोणाचं असेल? तर त्यावेळेस प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना जवाहरलाल नेहरू यांनी बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला भारतीय संविधान लिहिण्याची संधी आहे, पैसे किती घेताल बोला. तर त्यावेळेस जे प्रेम बिहारी नारायण रायजादा आहे ते म्हटले मला 1 रुपया नको. लक्षात ठेवा. इथं मी दिलंय की जवाहरलाल नेहरू यांनी प्रेम बिहारी नारायण रायजादा यांना इटॅलिक शैलीमध्ये इंग्रजी हस्तलिखित लिहिण्यासाठी सांगितलं की तुम्ही लिहा. तर त्यावेळेस ते म्हणले मी कुठलीच फी घेणार नाही, मला 1 रुपया सुद्धा नको म्हटले. पण एक गोष्ट करीन म्हटले. तर ते काय म्हटले की मी प्रत्येक पेजवर, संविधानाच्या प्रत्येक पानावर माझं नाव टाकेल. लक्षात ठेवा. जी मूळ राज्यघटना आहे ना, त्या मूळ राज्यघटनेच्या प्रत्येक पेजवर तुम्हाला प्रेम हे नाव दिसणार आहे बघा. मूळ राज्यघटना जी ठेवली आहे ना, जी आपल्या जुन्या संसदेमध्ये आता ठेवली आहे, तर त्या मूळ राज्यघटनेत सगळ्या प्रत्येक पानावर काय नाव आहे? प्रेम नाव आहे. प्रेम म्हणजे बघा भारताच्या राज्यघटनेच्या प्रत्येक पानावर ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी इतकी मेहनत घेतली त्यांचं नाव आहे, ना महात्मा गांधी जे भारताचे राष्ट्रपिता आहे, ना जवाहरलाल नेहरू, ना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचं नाव आहे. एकाच व्यक्तीचं नाव आहे. संविधानात सुद्धा एकाच व्यक्तीचं नाव आहे असं म्हणायला काही हरकत नाही. ते नाव आहे प्रेम बिहारी नारायण रायजादा. प्रेम हे नाव आहे. लक्षात ठेवा. आणि त्यांनी काय सांगितलं की जे शेवटचं पेज आहे, की जे शेवटचं अंतिम पेज असेल त्याच्यात एक काम करेल, मी माझ्या गुरुचं नाव लिहिलं. तर ते प्रेम बिहारी नारायण दे की जे शेवटचं पेज आहे ना संविधानाचं, त्याच्यावर माझ्या गुरुचं आणि माझ्या दादा म्हणजे त्यांचे जे आजोबा आहेत त्यांचं नाव लिहिलं, दादा प्रसादजी सक्सेना यांचं नाव लिहिलं म्हणे. ती अशी शर्त ठेवली. जवाहरलाल नेहरू म्हटले की तुम्हाला पैसे किती पाहिजे बोला. ते म्हणले पैसे नको देऊ नका मला पैसे, मला काय करा प्रत्येक पानावर माझं नाव लिहिण्याची संधी द्या, आणि शेवटचं जे पान आहे त्या शेवटच्या पानावर गुरुचं माझं नाव लिहून द्या, आणि माझे जे आजोबा आहेत त्यांचं नाव लिहिण्याची संधी द्या. तर जवाहरलाल नेहरूंनी होकार दिला, आणि प्रेम बिहारी नारायण रायजादा यांनी हे जे भारतीय संविधान आहे
ते इंग्रजी हस्तलिखितीमध्ये इटॅलिक शैलीमध्ये, म्हणजे इटॅलिक शैली कळत असेल बघा तुम्हाला, आडव्या शैलीमध्ये ते तुम्हाला लिहिलेलं दिसतंय बघा. त्यानंतर बघा अजून एक आहे की आता हिंदीमध्ये कोणी लिहिलं, हिंदीमध्ये सुद्धा आपलं भारतीय संविधान लिहिलं गेलंय बघा. इंग्रजीमध्ये आधी लिहिलंय, नंतर हिंदी हस्तलिखित कोणी केलंय, तर ते लिहिलं होतं वसंत कृष्ण वैद्य. नाव लक्षात ठेवा, वसंत कृष्ण वैद्य लक्षात ठेवा. हिंदीमध्ये कोणी लिहिलंय, तर हिंदी भाषेत लिहिलंय वसंत कुमार वैद्य किंवा वसंत कृष्ण वैद्य. आता आपल्या संविधानावर काही पेंटिंग्स आहेत बघा, अशा खूप साऱ्या पेंटिंग्स आहेत संविधानावर, ठीक आहे. तर या पेंटिंग सुद्धा एका व्यक्तीने केल्यात. तर त्या पेंटिंग, चित्र, सजावट कोणी केली आहे, तर त्यांचं नाव होतं नंदलाल घोष. लक्षात ठेवा, नंदलाल घोष. भारतीय संविधानावर चित्र सजावट कोणी केली, तर त्यांचं नाव आहे नंदलाल बोस. तर हे सगळे नावं तुम्हाला माहिती पाहिजे. भरपूर काही गोष्टी भरपूर पुस्तकात आहेत बघा, पण या सगळ्याच गोष्टी काय महत्वाच्या नाही संविधान सभेविषयी. किती रुपये लागले, काय, असं काय फारसं महत्वाचं नाही. परीक्षेला ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी संविधान सभे नावाच्या किंवा संविधानाच्या निर्मिती प्रक्रिया, राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया या प्रकरणावर येतात, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात. आता राष्ट्रध्वज कधी स्वीकारलाय, त्यानंतर राष्ट्रगीत कधी स्वीकारलाय, हा जो पुढचा टप्पा येणार आहे, तर त्या पुढच्या टप्प्यात मी तुम्हाला ते सर्व काही गोष्टी सांगणार आहे. तर जे काही तुमचे प्रश्न असतील, 2 मिनिटं आहे, जे काही आपलं कमेंट बॉक्स आहे, त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न टाकू शकता. तुमच्या प्रश्नाला नक्की उत्तर दिलं जाईल. आणि ज्यांच्याकडे नोट्स नाही आहेत त्या विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो काही व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला सांगतोय, त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकायचा की नोट्स हव्यात लेक्चरच्या. त्या लेक्चरच्या नोट्स तुम्हाला त्या व्हॉट्सअप नंबरवरून दिल्या जातील. लक्षात, काही अडचणी असतील तर तुम्ही या क्रमांकाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. आता कॉल केला तर उचलला जाण्याची शक्यता फारशी कमी असते, कारण लेक्चर जे असतात ऑफलाईन बॅचचे, त्यामुळे शक्यतो हा मोबाईल बंद असतो किंवा कॉल उचलला जात नाही. त्यामुळे व्हॉट्सअपला तुम्ही जे काही टाकताल तर त्याची माहिती तुम्हाला 100% उत्तर दिलं जाईल. तर 88 300 326 80 हा स्वतः माझा व्यक्तिगत मोबाईल नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाकून तुम्हाला जी माहिती हवी ती घेऊ शकता. तर एक गोष्ट अजून एक सांगायची आहे, तर ही जी लेक्चर सिरीज आहे, काल आपण काय केलंय, तर अपलोड करण्यासाठी प्रयत्न करतोय. का अपलोड करतोय, कारण लाईव्ह मध्ये थोडासा प्रॉब्लेम होतोय, कोणाला आवाजाचा प्रॉब्लेम होतोय, कोणाला दिसत नाही व्यवस्थित. अपलोड केलेले लेक्चर जे आहेत तर ते पूर्ण बघत चला. तुम्ही जर लेक्चर बघत राहिला तर आम्हाला उत्साह येईल, मला उत्साह येईल अजून शिकवण्याचा किंवा अजून हे कंटिन्यू करण्याचा. तर त्यामुळे लेक्चर सिरीज हे तुम्ही पूर्ण बघा. त्यानंतर आपले जे मित्र तयारी करतायत त्यांना सुद्धा ही लेक्चर सिरीज शेअर करा, ठीक आहे. तर अगदी ही जी लेक्चर सिरीज आहे, त्या लेक्चर सिरीजमध्ये आतापर्यंत आपण काय बघितलं, तर भारतीय राज्यघटना निर्मितीची प्रक्रिया कशी होत गेली हे अगदी आपण 3-4 लेक्चरमध्ये, मला असं वाटतं हे 4थं लेक्चर आहे. ऑफलाईन बॅचमध्ये हेच जर शिकायचं म्हटलं तर जवळपास आठवडा ते 10 दिवस लागतात, कारण प्रश्न असतात, त्यानंतर भरपूर काही शिकावं लागतं. आणि ऑनलाईन शिकवत असताना थोडंसं प्रश्न आणि ह्या संवाद कमी असल्यामुळे प्रश्न कमी असतात, त्यामुळे ते एकदम असं सरळ शिकवावं लागतं, ठीक आहे. आणि ऑनलाईन शिकवण्याचा फारसा अनुभव मला नसल्यामुळे थोडं हे स्पीडमध्ये कदाचित जर होत असेल किंवा काहींना स्पीड कमी वाटत असेल तर तुम्हाला स्पीडचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही स्पीड होत असेल तर पॉज करून तुम्ही रिप्लाय करून ते ऐकू शकता, किंवा जर कमी स्पीड होत असेल, ज्यांना रिव्हिजन करायचं आहे फक्त, त्यांनी जे स्पीडचं असतं बघा युट्यूबला ऑप्शन 1.2 1.25 वगैरे, काय तुमच्या स्पीडमध्ये तुम्हाला ऐकायचं असेल तर त्या स्पीडमध्ये सुद्धा ऐकू शकता. मित्रांपर्यंत हे पोहोचवा. तुम्ही सुद्धा तुमच्या नोट्स ज्या दिल्यात त्या झेरॉक्स काढा. त्या नोट्स तुम्हाला समोर ठेवावी लागतील. आता उद्याच्या लेक्चरमध्ये आपण भारताची राज्यघटना जी आहे तिला आता सुरुवात करतोय. भारतीय राज्यघटना जी आहे तिचं पहिलं पेज जे आहे, प्रस्तावना, त्या प्रस्तावनेपासून आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सुरुवात करतोय. तर काही अडचणी असतील या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. आपल्या मित्रापर्यंत ही लिंक सेंड करा. भेटूया उद्या परत एकदा. जय हिंद.